आजीच्या गोष्टी फक्त कथा नाहीत, तर आयुष्य बदलणारे संस्कार आहेत. आणि संकटातही धैर्य न हरवण. आजी आणि नातीचं हे सुंदर नातं प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवनधडे. 7वा धडा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य होतं. संध्याकाळची वेळ होती. आकाशात सुंदर गुलाबी रंग पसरले होते. अंगणात आजी तुळशीपाशी दिवा लावत होती. गौरी एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती. आजीने तिच्याकडे पाहिलं आणि प्रेमाने विचारलं, "काय झालं बाळा, आज एवढी शांत का आहेस?" गौरीने हळू आवाजात उत्तर दिलं, "आजी, आज शाळेत सगळे म्हणत होते की मी चित्रकला स्पर्धा जिंकू शकणार नाही. मला वाटतं मी खरंच काही करू शकत नाही." आजी तिच्याजवळ बसली. ती म्हणाली, "बाळा, जगातले लोक तुला कमी लेखतील, तुझ्यावर हसतील, पण सर्वात महत्त्वाचं काय माहीत आहे?" गौरीने विचारलं. "काय?" आजी हसली. "स्वतःवरचा विश्वास." गौरी उत्सुक झाली. "मग मला गोष्ट सांग ना आजी." आजीने गोष्ट सुरू केली. एका छोट्याशा गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. तो खूप शांत आणि साधा होता. त्याला गाणं खूप आवडायचं. तो एकटाच बसून गाणी म्हणायचा. त्याचं स्वप्न होतं एक दिवस मोठा गायक बनायचं. पण गावातले लोक त्याची चेष्टा करायचे. "हा गायक होणार? याचा आवाज एवढा साधा आहे. स्वप्न बघायला काय जातं?" हे ऐकून आरवचं मन खूप दुखायचं. एक दिवस शाळेत गायन स्पर्धा जाहीर झाली. आरवला भाग घ्यायचा होता, पण तो घाबरत होता. त्याचा मित्र म्हणाला, "तू नको भाग घेऊस, सगळे हसतील." आरव शांत झाला. त्याला वाटू लागलं, कदाचित मी खरंच चांगला नाही. त्या रात्री तो उदास बसला होता. तेव्हा त्याची आजी त्याच्याजवळ आली. ती म्हणाली, "काय झालं बाळा?" आरवच्या डोळ्यात पाणी आलं. "आजी, लोक म्हणतात मी काही करू शकत नाही." आजी हसली. "लोकांचं काम बोलणं आहे, पण तुझं काम काय आहे माहीत आहे?" आरवने विचारलं. "काय?" आजी म्हणाली, "स्वतःवर विश्वास ठेवणं." ती पुढे म्हणाली, "जेव्हा छोटंसं बीज जमिनीत टाकलं जातं ना, तेव्हा सगळीकडे अंधार असतो, पण तरीही त्या बीजाला विश्वास असतो की एक दिवस मी मोठा झाड बनेन." आरव शांतपणे ऐकत होता. आजी म्हणाली, "लोक तुझ्यावर विश्वास ठेवतीलच असं नाही, पण तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलास ना, तर जग तुला थांबवू शकणार नाही." दुसऱ्या दिवशी आरवने स्पर्धेत नाव दिलं. सगळे त्याच्याकडे पाहून हसू लागले. "हा जिंकणार? याला स्टेजवर उभं राहायलाही भीती वाटेल." आरवच्या मनात भीती होती, पण त्याला आजीचे शब्द आठवत होते, "स्वतःवर विश्वास ठेव." स्पर्धेचा दिवस आला. मोठा मंच, खूप लोक, तेजस्वी दिवे. आरवचे हात थरथरत होते. त्याला वाटलं, मी पळून जावं का? पण तेवढ्यात त्याने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आजीकडे पाहिलं. आजीने फक्त हसून मान हलवली. जणू ती म्हणत होती, "तू करू शकतोस." आरवने डोळे बंद केले आणि गाणं सुरू केलं. पहिल्या काही ओळींनंतर सगळीकडे शांतता पसरली. लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. त्याचा आवाज मनाला भिडत होता. गाणं संपल्यावर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमलं. निकाल जाहीर झाला. पहिला क्रमांक आरव. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ज्यांनी त्याची चेष्टा केली होती तेच आता त्याचं कौतुक करत होते. आरव धावत जाऊन आजीला मिठी मारली. तो म्हणाला, "आजी, मी जिंकलो." आजी हसली, "कारण तू स्वतःवर विश्वास ठेवला." आजी गौरीकडे पाहत म्हणाली, "बाळा, लोक नेहमी काही ना काही बोलत राहतील, पण जर तू त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला तर तू स्वतःची ताकद विसरूनशील." गौरी विचारात पडली. "म्हणजे आधी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा?" आजी म्हणाली, "हो, कारण जगातली प्रत्येक मोठी गोष्ट आधी एका छोट्या विश्वासातूनच सुरू झाली आहे." दुसऱ्या दिवशी शाळेत चित्रकला स्पर्धा होती. गौरीला अजूनही थोडी भीती वाटत होती, पण तिला आजीचे शब्द आठवले, "मी करू शकते." ती आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभागी झाली. काही दिवसांनी निकाल लागला. गौरीला बक्षीस मिळालं. ती धावत घरी आली. "आजी, मी जिंकले." आजीच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. ती म्हणाली, "पाहिलंस, जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्यासाठी काहीच अशक्य राहत नाही." त्या रात्री गौरी आकाशातल्या चांदण्यांकडे पाहत होती. आज तिच्या मनात भीती नव्हती,
तर स्वतःवरचा विश्वास चमकत होता. या गोष्टीतून काय शिकलो? लोक काहीही बोलले तरी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आत्मविश्वास माणसाला यशाच्या जवळ घेऊन जातो. भीतीवर मात केली की मोठ्या गोष्टी शक्य होतात. इतरांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक मोठं यश एका छोट्या विश्वासातून सुरू होतं. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस आयुष्यात खूप पुढे जातो. प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे फक्त आपल्या YouTube चॅनलवर.